नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता घेऊयात राजकारणातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मोदींच्या नाशिक दौऱ्याचा आढावा घेणार आहेत. 12 जानेवारी रोजी मोदी नाशिक दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळते. त्यामुळे मोदींच्या सभेसाठी मैदानाचा शोध आणि प्रशासकीय तयारी युद्धपातळीवर सुरू झाली आहे. राजकीय वर्तुळात सध्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. अशातच भाजपाने राहुल यांना टोमणा मारलाय. भाषण जमत नाही हे राहुल यांनी नागपूरमध्ये सिद्ध केल्यास हा टोमणा भाजपाने लगावलाय. सुप्रिया गटाच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यामध्ये हा मोर्चा पोहोचला. इंदापूर तालुक्यातील भिगवण पासून या आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे. बारामतीमध्ये संध्याकाळी नगरपालिकेच्या समोर जाहीर सभा होणार आहे. सुप्रिया गटाचा शेतकरी मोर्चा दौंडमध्ये पोहोचल्यानंतर सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत सरकारवर निशाणा साधला आहे. देशात लोकशाही राहिलीच नाही, सामान्य माणूस भरडला जातोय. भाजपा हा महिला विरोधी पक्ष आहे असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केलाय. शेतकरी मोर्चा दरम्यान खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे सरकार करतंय. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची भूमिका घ्यावी असं आवाहन कोल्हेंनी अजित पवारांना केलंय. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनावरून खासदार संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधला. आम्ही आमंत्रणाची वाट बघत बसलो नाही. भारतीय जनता पक्षाचा हा कार्यक्रम आहे. 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टच्या परेडचा हा कार्यक्रम नाही, हा पक्ष कार्यक्रम आहे. त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होऊ द्या, त्यांच्या पक्षाचा झेंडा त्यांना फडकवू द्या. अशा कार्यक्रमाने प्रभू राम यांना त्रास होईल आणि ते पुन्हा वनवासात जातील. असे कृत्य करू नका असं ते म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकांसाठीच्या जागांसंदर्भात खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. उद्धव गट 23 जागा लढणारच. काँग्रेसची शून्यापासून सुरुवात आहे असं ते म्हणाले. जिंकलेल्या जागांवर चर्चा करायची नाही, धोरण ठरले आहे असं राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनासाठी आमंत्रण पाठवले आहे अशी माहिती विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आली. तसंच अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव आणि अरविंद केजरीवाल यांनाही आमंत्रण देण्यात आल्याचं परिषदेकडून सांगण्यात आलंय. आमच्या गाड्या अडवल्या तर देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर मुंबईतील घरात जाऊन बसू असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. मुंबईतील सगळी मैदानं आम्हाला लागतील. सरकारने तयारी करावी. आमच्या आंदोलनाला परवानगी दिली नाही तरी लोकशाही मार्गाने आंदोलन करू असं जरांगे म्हणाले. मनोज जरांगे यांचं शिष्टमंडळ मुंबईत पोहोचलंय. दिवसभर या शिष्टमंडळाकडून 3 मैदानांची पाहणी करण्यात येणार आहे. आझाद मैदान, बीकेसी आणि शिवाजी पार्क या मैदानांची पाहणी केली जाणार आहे. प्रथम आझाद मैदानाची पाहणी करणार असल्याचं मराठा समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितलंय. मराठा शिष्टमंडळ मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर मराठा समन्वयक नानासाहेब कोठे यांची प्रतिक्रिया समोर येते. बैठकीत जरांगे यांचं भव्य स्वागत करण्याचं ठरलं आहे. आधी आझाद मैदानाची पाहणी करणार, त्यानंतर इतर मैदानांची पाहणी करणार असल्याचं कोठे यांनी म्हटलंय. मराठे किती येणार याचा अंदाज कोणी लावू शकत नाही. आम्ही 58व्या मोर्चात जे केले त्याचा डेटा आमच्याकडे आहे, त्याचा वापर करून नियोजन करणार आहे. आम्ही जातीयवाद कधी करणार नाही असंही कोठे म्हणाले. मराठा शिष्टमंडळ मुंबईत पोहोचले. या शिष्टमंडळाची मुंबईत दादर येथे बैठक झाली. या शिष्टमंडळात अंतरवाली सराठी दगडफेक प्रकरणात अटकेची कारवाई झालेला ऋषिकेश बेद्रेही मुंबईत आल्याचं पाहायला मिळालं.
अमरावती जिल्ह्यातील भातुकली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील भाजपा आणि बजरंग दल सोबतच विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं अस्थि कलश यात्रा काढण्यात आली। अयोध्या येथील श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने अस्थि कलश मिरवणूक यात्रा काढण्यात आली। वाठोडा येथे वाजत गाजत भगव्या गजरात या ठिकाणी कलश यात्रा ही काढण्यात आली। या यात्रेमध्ये भाजपासह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभा निवडणुकीच्या तयारी लागले आहेत। मुख्यमंत्री येत्या 6 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत। लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आलाय। 6 जानेवारीला यवतमाळ, वाशिम आणि रामटेकमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा मेळावा होणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची वर्षा बंगल्यावर बैठक झाली। यावेळी खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते। सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीमध्ये राम मंदिर उत्सवाबाबत चर्चा झाली। महाराष्ट्रात 18 ते 22 जानेवारीला राम प्राणप्रतिष्ठापना उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसंच पंतप्रधानांच्या महाराष्ट्रातील दौऱ्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मराठी भूमिपुत्रांना नोकरीची संधी द्या अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे। मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाने सहाय्यक प्रबंधक पदासाठी 15 जागा काढल्या। त्यात केवळ 12 लोकांची निवड करण्यात आली। मात्र यातील एकही भूमिपुत्र नाही। उद्योग पळवले आणि आता असलेल्या रोजगारात भूमिपुत्रांना स्थान नाही असा आरोप सावंत यांनी केला आहे। माजी मंत्री सुनील केदार यांचा रुग्णालयामध्ये मुक्काम संपला असून गुरुवारी त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। वैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून त्यांची तब्येत व्यवस्थित असल्याचं घोषित केलं। त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे। 22 डिसेंबर रोजी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने माजी मंत्री सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावली होती।